नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार पूर्वा. नमस्कार मॅम. पूर्वा स्पेलिंग POORVS का बरं लिहिलं असतं? मॅम एक मिनिट, मी दुसऱ्या डिव्हाइस वरून लॉग इन होता. अंशाला, आरवाला, रमा आहे. बाकीच्यांच्या काय परीक्षा वगैरे आहे की काय? नाही येते. सुरभी, तुझी कधी आहे परीक्षा? आवाज येते माझा तुला सुरभी? आवाज जात नाहीये का हिला? मला तर येतोय तुमचा आवाज. हो ना. सुरभि, म्यूट आहेस का तू? सुरभी म्यूट आहे, पण आमचा आवाज येत नाही का तुला? आता येतोय. हो. कधी आहे परीक्षा? 20th. 20 तारखेला. हो. आणि निर्मिती तुझी? उद्यापासून सुरू होते. अरे वा, कुठला पेपर आहे? सायन्स. छान. आरव, तुझी संपली का परीक्षा? नाही मॅम, 12ला आहे. 12 पासून आहे. आणि रमा तुझी? रमाचा आवाज ऑलरेडी सुरू झाली, माझा उद्या पेपर आहे. सुरू झाली. छान. अंश, अंश अंशला परीक्षाच नाहीये बहुतेक. मॅम मला आहे. कधी आहे मग? 18 पासून. 18th म्हणजे किती नंबर? 18 काय अंक? मार्च. 18. 18 मार्च. 18 मार्च. वा, छान. पूर्वा, 2 डिव्हाइस मधून लॉग इन का केलं? एकच ठेव, इको येतो नाही तर मग. मॅम एकच ठेवलं. एकच ठेव, ठीक आहे. तुझी कधी आहे परीक्षा? मॅम माझी काल पहिली परीक्षा होती. कालपासून सुरू झाली. छान छान. चला, घ्यायची का प्रार्थना? द्या ना. घेऊया. चालेल. आज पूर्ण प्रार्थना म्हणता का कोणी, की 3 कडवी म्हणायला लावायची? यांना सगळ्यांना येते, नवीन मुलांना सांगा. नवीन पूर्वाला पण यायला लागली आता, है ना? रमा, पूर्वा आणि रमा. पूर्वा, रमा, अंशला पण येते. अंश तर जुना. हो, चालेल. पूर्वा, येतं का पहिलं कडवं? हो मॅम. रमा, तुला दुसरं कडवं येतं? ठीक आहे. तिसरं कडवं अंशला म्हणतो. चालेल, ठीक आहे. पहिलं कडवं पूर्वा, दुसरं रमा आणि तिसरं अंश. जान्हवी आता जॉईन झाली. बरं, ठीक आहे. पुढच्या वेळी जान्हवीला चान्स. चला, छान. हात जोडा, छान बसा. म्हणा. हेच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. हेच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन ताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देईल आम्हाला काजव्यांचे जागरण. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले.
पावले चालो पुढे जे थांबले ते संपले तो लाल श्वास आता तो पुन्हा ना लाभले माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना. शब्बास. हे छान. लाभणे म्हणालास की लाभले म्हणालास रे? आभाने म्हटलं. लाभणे म्हणालास, बर ठीक आहे. आज काय आहे माहितीये का? हो. हो. इंटरनॅशनल वुमेन्स डे. तर सांगा मराठीत त्याला काय म्हणता येईल? महिला दिवस. महिला दिवस. इंटरनॅशनलला काय म्हणता येईल? जागृतिक. जागतिक. जागतिक. तेव्हा आंतरराष्ट्रीय. जागतिक पण चालेल. हो हो, समानार्थी जागतिक शब्द एकदम बघा. बरोबर आहे. हो. जागृतिक काय आहे? जागृतिक जागतिक. जागृती वेगळं. जागृतिक, जागृतिक हा वेगळा शब्द आहे. जागृतिक शब्दच नाहीये, जागृती शब्द आहे आणि जागतिक आहे. तो तुला म्हणायचंय तो जागतिक आहे. बघा, एक समानार्थी शब्द सापडला आपल्याला. आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिक. ओके, मग काय केलं का? विशेष केलं का आज? मुलांनी काय केलं का सांगा? आरव आणि अंश आज काय केलं का? तुमच्या घरात कोण कोण महिला आहेत सांगा बरं मला. मॅम, माझी आई आणि माझी बहीण. मग काय माझी आई आहे. तुझ्याकडे कोण आहे अंश सांग? माझी आई आहे. आणि आजी आली आहे? नाही. नाही. मग काय केलंस तू? आईसाठी काय केलंस आज? काही केलंस का? आज मी विसरून गेलो की महिलांचा दिवस आहे. अरे, मोठंच काम केलंस की तू. आता आता करशील ना त्यांना. विसरूनच केला म्हणजे काही करायलाच नको, होय ना? नाही, आता आपला वर्ग संपल्यावर कर त्यांना. छान ठीक आहे, काहीतरी छान. आईसाठी कर, काय काही कर. आरवनी काय केलं? ताईसाठी काय केलं आरवनी? आज सकाळी माझी आई आणि ताई तू स्वयंपाक केला का आरव? नाही, मला येत नाही. येत नाही. सांग ना, मी अजून लहान आहे. हो ना, लहान आहे ना आरव. माझी आई आणि बहीण एक मॅरेथॉनला गेले होते. वाव, ग्रेट, मस्त. तुला जरा जवळ बस आरव. तुला असं वाकून, तू कशावर लॉग इन करतो? लॅपटॉप. तो जवळ ठेव ना तुझ्या जरा. हे तुझ्याकडे कर. माईकचा पार्ट, वरचा स्क्रीनचा पार्ट तुझ्याकडे कर. सारखं तुला वाकायला नाही लागणार. नाही तर चेअर आणि टेबलवर बस बरं. खुर्ची आणि टेबल घेऊन बस. त्याच्यावरच आहे ना, कशावर आहेस रे? नाही, खाली बसलं. हा तेच तर. थोडा व्यवस्थित असा खुर्ची आणि टेबल घेऊन बसत जा, टेबल घे. म्हणजे मग जमतं. लॅपटॉप वर असू दे तुझ्या, म्हणजे मग बरोबर होईल. म्हणजे मग बरोबर होईल. नाही तर असं तुला खाली सारखं वाकावं लागेल. वाकावं लागतं ना. असा आपल्या लेवलवर पाहिजे तो बसण्याच्या. ठीक आहे. आणि मग मुलींनी काय केलं की नाही आईसाठी? त्रास दिला आज आईला. कोणी काय केलं? कोणी काही म्हणते. कोणी काही केलं नाही, हो ना? पण आईने तुमच्यासाठी काहीतरी केलं असणार, हो की नाही? आज स्पेशल जेवण तर नक्कीच केलं असणार, स्वयंपाक खास. मॅम, माझी बहीण मॅरेथॉनला गेली होती. वाव, ग्रेट. तू नाही गेलीस? मला अभ्यास करायचा होता. उद्या सायन्सचा पेपर आहे ना. मोठी झाल्यावर जा. गुड. मग वळायचं अभ्यासाकडे. चेस टुर्नामेंट मध्ये पाठवलं. आ? सकाळी चेस टुर्नामेंट होती, तिथं गेलो होतो आज. तू काय बोलतो आरव? कळतच नाही रे आम्हाला. चेसच्या कॉम्पिटिशन साठी गेला होता. चेस चेस हा ना. बुद्धिबळ. हो, आई मला घेऊन गेली. आई घेतली. जेट म्हणजे कोण आहे? जिया? नाही, जिया येणार नाही, तिची परीक्षा आहे ना.
ह्या दोघी कोण आहे म्हणजे जेठ कोणाला? काय बघूया ना आता आल्यावर कळेल. त्या कुठे गेल्या दोघी आपल्या? हा ह्या दोघीने येतात अनघा अद्विका. हो ना. जेठ तो युग काय नाही त्याचं जेठ असायचं काही काम नाही. जॉईनिंग येत आहे, बघूया. बघूया. चालेल, मग काय अभ्यास करायचा? करूया. मूड आहे का सगळ्यांचा अभ्यासाचा? हो. हं? आज मलाच मूड नाहीये. माझ्या मूडसाठी काय करता सांगा बरं. गोष्ट छान आहे, नाही तर वाचायची असेल तर वाचा. असं आहे ना. 2 people. ओके. मिहिर मिहिर नाही. ते तन्मय महाजन काढले काय या वर्गात? हो हो, ते तर सकाळच्या मोठ्या गटात घातलं. हं. तन्मय आणि तन्वी. अच्छा ते तन्वीचं नाव नाही का इकडे? नाही नाही, दोघांची नाही आहे. बाकी आता बरोबर आहे वाटतं. मग तन्मय इकडे राहिलं होतं. मी त्या दिवशी घातलेला ना अटेंडन्स, ते तेवढंच आहे बरोबर. मिहिर आज पहिल्यांदाच आला काय वर्गात? नाही नाही नाही, मागे पण मागच्या होता. याला होता? होता माझं मी घातलेलं ना अटेंडन्स, ते ती लिस्ट घ्या, त्याच्यामध्ये आहे. मी आता माझ्या वहीत लिहिते. बरं बरं, ठीक नंतर आहे, चालेल. मागच्या याला मी करेन. हो, मग त्याच्यावरून कळेल तुम्हाला. हा, मिहिर प्रिंट आउट काढलं का? काय रे, प्रिंट आउट काढायला सांगितलेलं 9व्या धड्याचं, काढलंस का? कारण पुस्तक नाही आहे तुझ्याकडे. पुस्तक ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांना प्रिंट आउट काढायला सांगितलेलं ना मी. मिळालं ना. अंश, रमा आणि कोणाला पाठवलं मी? 4 पुस्तकं हम्म, पाठवली ना. जान्हवी नाही, पूर्वा. सॉरी, पूर्वाला मला पाठवलं. पाठवलं होतं. रमा माहितीये मला. मग अंश, रमा, अंश आणि पूर्वा. पूर्वा आणि कोण एक 4 पाठवले. हो ना, काय नाव आहे काय माहिती. लक्षात नाही. बघायला पाहिजे. चला वाचूया. माझ्याकडे पण प्रिंट आउट नाहीये, कारण मी काढायला माझी एक्झाम सांगितलंय. म्हणून मी विसरली. अरे पण आईने काढायचे ना प्रिंट आउट. तू थोडी काढणार होती. नाही, तरी पण मी आईला सांगणं विसरली की माझे प्रिंट आउट बाकी आहे काढायची. आज तर लक्ष देऊन ऐका, मग पुढच्या वेळी वाचून यायचा आहे तेवढा भाग, ठीक आहे? हा, मिहिर आणि जान्हवी दोघांनी पण. पुन्हा पहिल्यापासून घ्यायचं की शेरात सव्वा शेर पासून घ्यायचं? कुठपर्यंत वाचलं होतं? सौराच्या नाही 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 नाही, मला वाटते आपण खानाने विडा उचलला पर्यंत वाचलं. काय सुरभी आहे ना, खानाने विडा नाही उचलला नाही, पर्यंत. आम्ही अजून फर्स्ट पेज वरच आहोत. ते हो, मग तेवढं खानाने विडा उचलला मध्ये फर्स्ट स्वराज्यावरील पेज आहे. संकट वाचायचं. नाही नाही, स्वराज्यावरील संकट ते तिथून पासून वाचायचंय. ते वाचायचं. हा बरोबर, खानाने विडा उचलला झालं वाचून. हो झालं. तेच म्हणत मला होते मी. आठवतंय, मी तर तिथे अंडरलाईन करून मिनिंग पण लिहिलं होतं ना. हा, व्हेरी मस्त. चल वाच सुरभी. सुरभी छान वाचते. हो, थँक्यू मॅम. सगळेच छान वाचतील आता, 1 by 1. चालेल, सुरभी सुरू. निर्मितीकडे आहे वाटतं पुस्तक. निर्मिती आहे, अंश, आरव सगळ्यांकडे. दोघांकडेच नाही ना पुस्तक. पूर्वा आणि मिहिरकडे नाही, बाकी सगळ्यांकडे. नाही, पूर्वाकडे आहे, जान्हवी आणि मिहिरकडे नाहीये. हो ना? सगळे वाचा मग. ती जेव्हा ती मोठ्यांदी वाचते तेव्हा आपण पण मनात वाचायचं. पेन्सिल ठेवायची हातात, म्हणजे आपले शब्द नजरेत बसतात. हा, कर सुरू. हो. स्वराज्यावरील संकट. शिवराय त्यावेळी राजगडावर होते. त्यांना अफझल खान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान. उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले. कूच म्हणायचं. कूच म्हणायचं. कूच केले. कूच केली. अफझल खानाचे थांब डाव. थांब थांब, हे समजूया ना. हा, कळलंय सगळ्यांना? मॅम मला तुम्ही ती कोणता पेज रीड करत आहात? 32. 32.
9वा धडा सापडलं. त्याच्यावर उजव्या बाजूचं राईट साईडचं. बाकीच्यांनी उघडलंय बघा एकदा. ब्लर दिसतंय. ब्लर दिसतंय ना. पुढे हो जायचं. मॅम भेटलं. मिळालं म्हणायचं. स्वराज्यावरील संकट असं त्याचं सब हेडिंग आहे. ठीक आहे. दिसतंय. नाही ते अगदी जवळ आल्यामुळे नाही दिसत मागे धरू. ना. नाही काही ते नाही, ब्लरच आहे ग. कळलं सगळ्यांना. कळलं ना. लाईट पण कमी आहे जरा, आज संध्याकाळ झाली ना. तुमचं बॅकग्राऊंड ब्लर हा तेच. माझी ब्लॅक बॅकग्राऊंड ब्लर आहे. हा हो प्लेन असलं पाहिजे. नाही नाही, तुम्ही व्यवस्थित दिसताय. बरं राहू द्या. एक करता एक मोडायचं. तुमचं बॅकग्राऊंड ब्लर आहे पण तुम्ही छान दिसताय. छान दिसतंय व्यवस्थित दिसताय. हो. चला वाचा पुढे. बघा, बरं याच्यात छान. काय कळलं का? कपटी म्हणजे काय कपटी. सांगा. हा सांगा. कपटी म्हणजे काय? कपटी म्हणजे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग नाही. कपटी म्हणजे वाईट बुद्धीचा. म्हणजे दुसऱ्याचं वाईट कसं होणार हाच विचार करणारा. दुष्ट. दुष्ट. नुसता दुष्ट नाही, असं काहीतरी विचार पण त्याच्या मागे त्याचा वाईटच असायचा. म्हणजे तसाच तो विचार करायचा मनात की मी कसं यांचं नुकसान करू. काहीतरी असं काय म्हणतात त्याला, कारस्थान मागे रचून करणारा. कपट दुष्ट तर आहेच कारस्थान. कपटी म्हणजे, पण त्याच्या मागे तो कारस्थान पण करतो. काहीतरी डावपेच आखतो. त्याला कपटी म्हणतात. कूच म्हणजे काय? कूच म्हणजे जाणे. निघाले. 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 जायला निघाले. प्रतापगडाकडे कूच केले. म्हणजे आणि कूच म्हणजे कसं ना, अगदी हळूहळू चालत नाही. घोड्यावर असं घोड दौड करत जातात ना, वेगाने जातात, त्याला कूच म्हणतात. नाही तर प्रतापगडाकडे निघाले पण म्हटलं असतं त्यांनी. पण कूच का वापरला हा शब्द, तर ते वेगाने दौडत निघाले. लवकर पोचायचं होतं त्यांना. सैन्याने कूच केलं म्हणतात. कारण हळूहळू असं रमत गमत गेलं तर मग काही मजा नाही, हे नाही ना. तिकडे युद्धाला सुरू होईल आणि हरायला होईल. म्हणून सैन्याने कधी कूच केलं म्हणतात. म्हणजे असं वेगाने निघाले, द्वेषाने निघाले. बाकी कुठला अवघड शब्द आहे? नाही ना. निभाव लागणार नाही. निभाव लागणार म्हणजे म्हणजे सल्ला मसलत म्हणजे चर्चा. जिजाऊंशी त्यांनी सल्ला मसलत केली. काय करूया आपण, ठरवलं, योजना आखली, विचार विनिमय केला. लिहा. सल्ला मसलत म्हणजे योजना आखणे विचार किंवा विचार विनिमय करणे. विनिमय करणे. ते पण विचार विनिमय पण विचारावं लागेल त्यांना आपल्याला. हो. काय अंश? योजना आखणे. सल्ला मसलत करणे, योजना आखणे. चालेल. मॅम हा. तुम्ही किती वाजताय? 9वा धडा 32वा पान. मी तिथेच आहे. कुठे आहे तिथे? हा, सल्ला मसलत कुठे आहे? सल्ला मसलत उजव्या बाजूला. उजव्या बाजूला. उजव्या बाजूला कुठे? हे बघ. आता दिसतंय का? माझं पेज दिसतंय का? हा. उजव्या त्याच्यावर बाजूला मध्ये खाली उजव्या बाजूला बाजूला इथे आहे. इथे सेकंड हाफ मध्ये. हे बघ. इथे दिसलं? खालून चौथी पाचवी लाईन. खालून चौथी लाईन. इथे का? सल्ला मसलत जिजामातेशी दिसलं का तुला? 5वी 6वी ओळ हा, आहे. त्याच्या बाजूला सल्ला मसलत. ठीक आहे. वही आहे सगळ्यांजवळ? लिहा तो शब्द सल्ला मसलत. तसाच्या तसा कॉपी कर. ल जोडाक्षर आहे. ल. सल्ला मसलत करणे, योजना आखणे. तर अफजल खान निघाला तेव्हा मग शिवाजी महाराज कुठे होते? राजगडावर. आणि मग त्याच्याशी आपल्याला तसा प्रत्यक्ष सामना करता येणार नाही, म्हणून ते कुठे गेले? कुठल्या गडावर गेले? चला निर्मिती सांगा. प्रतापगडावर.
प्रतापगडावर. ठीक आहे, त्याचं पण खूप छान कारण आहे. ते आपण पुढच्या भागात आपल्याला कळेल जेव्हा आपण हळूहळू पुढचं वाचू. वाचत का गेले ते प्रतापगडावर. वाच निर्मिती. निर्मिती वाचत. अफजल खानाचे डावपेच. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. जनावरांचा. जानवर हिंदी शब्द आहे, मराठी जनावर. जनावरांचा. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या. आमचे किल्ले परत द्या. तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देववितो. इथला तर काय अडला शब्द. जंगली जनावर म्हणजे वाइल्ड एनिमल्स. वाइल्ड एनिमल्स. करेक्ट. मॅम आता- देववितो मतलब हा देववितो म्हणजे काय देववितो म्हणजे देववितो. देववितो म्हणजे देतो. देव करतो. दुसऱ्याला सांगून देणं. देण. ओके. म्हणजे त्याला आदिलशहाला सांगतो की तुम्हाला सरदारकी द्या, असं त्याचं म्हणणं. तर कुठे मिळवून होता हा देतो. प्रतापगडाचा किल्ला? मिळवून देतो असं त्याचा अर्थ. देववितो म्हणजे मिळवून देतो. आणि इथे एक काहीतरी शब्द. एकच मिनिट. हा सोंग म्हणजे काय? सोंग. 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 सोंग म्हणजे काय म्हणायचं, प्रेमळपणाचे सोंग म्हणजे असं भोळा बाबडा गरीब असल्याचं नाटक करणं. सोंग देणं म्हणजे नाटक करणं. हेच काय म्हणतात, सोंग घेतलं म्हणतात. असे वेगवेगळे कॉस्ट्युम वगैरे घालतात ना, त्याला सोंग घेतलं म्हणतात. ते नाटक करणं. इथे तर त्यांनी कॉस्ट्युम नाही काय घातला, इथे नाटक केलं. ते सोंग घेतलं. कारण दाखवण्यासाठी दाखवलं की मी तुझ्यावर किती प्रेम करतो, तू मला मुलासारखा आहेस, असं म्हणाला ना तो. ऍक्टिंग. हा, तुम्ही माझ्या मुलासारखे आहात, मला भेटायला या. बरं, प्रतापगडाचा किल्ला होता कुठे? डोंगरावर. डोंगरात. आणि भोवताली काय होतं? उंच उंच डोंगर आणि घनदाट जंगल. जंगल. तोफा चढवायला मार्ग नव्हता. भयंकर सुळसुळाट हा एक छान शब्द आहे. फौजेला म्हणजे आर्मीला ना. हा, फौजेला म्हणजे घोडदळ पायदळ जे काय असतात पूर्वी त्यांच्यासोबत. जास्ती हेच होतं सगळं, घोडदळ आणि पायदळ. म्हणजे जमिनीवर चालणारीच फौज होती. विमान आणि हे नव्हतं. नेव्ही पण नंतर शिवाजी महाराजांनी नंतर आरमार आणि हे उभारलं, त्याला आरमार. तोफा होत्या पण. तोफा म्हणजे पण जमिनीवरच, रणगाड्यावर घेऊन जायच्या. ठीक आहे, त्याला काही हे म्हणजे बाकी काय घोड्याशिवाय दुसरं वाहन नव्हतं. बैलगाडी, घोडागाडी असंच. आता वाटच चांगली नव्हती, त्यामुळे पण झालं काय की हे मावळे तिथेच राहणारे होते, त्यामुळे त्यांना सगळं माहिती होतं व्यवस्थित. त्यामुळे ते चतुर होते. त्यामुळे त्यांना सोपं जाणार होतं सगळीकडे तिथे वरती जाणं वगैरे. पण खानासाठी ते अशक्य होतं. फौज पण खूप मोठी होती ना. हो. मग आता छोट्या जागेतनं मोठी गोष्ट न्यायची तर मग अवघड होणार की नाही.
तसं म्हणून त्यांनी डाव आखला की लोकांना त्रास द्यायचा, म्हणजे मग शिवाजी महाराजांना वाईट वाटेल आणि शिवाजी महाराज प्रतापगड सोडून खाली येतील, आणि म्हणजे मग आपण खाली आले शिवाजी महाराज की मग त्यांना आपण अं, अं, अटक मारून करू टाक. किंवा मारून टाकू, असा त्याचा डाव होता. पण शिवाजी महाराज काही बदले नाहीत. त्यामुळे मग त्यांनी शिवाजी महाराजांना निरोप पाठवला की तुम्ही माझ्या मुलासारखे, या मला भेटायला. चला पुढचं वाचूया, काय म्हणतात शिवाजी महाराज. अरे वाच. मॅम खान शिवाजी महाराजांपेक्षा मोठे होते. मोठे होते, त्यांच्या वडिलांच्या वयाचे होते. मोठे तसे पण मोठे आणि धिप्पाड पण होते, शरीराने पण मोठे होते आणि शरीराने वयाने पण पण मोठे मोठे होते. ते पण पुढे आलेलं आहे. छान आहे, चला वाचूया आपण. चालेल, आरोवाट. शेरा सव्वा शेर. खान आपल्याशी अरे म्यूट झालास तू. अरे म्यूट झालास. आता आवाज येतोय. शेरा सव्वा शेर. खान आपल्याशी कपटी डाव खेळत आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे यायची भीती वाटते. अरे हे बघ, तिथे जे लिहिलंय ना तेच वाचायचं, आपल्या मनाने नाही वाचायचं. काय हे बघ, मला तिकडे येण्याची भीती वाटते. तू काय वाचलं? यायची. आधी वर पण काहीतरी असंच वाचलंस. आहे ते वाचायचं. मग तुमची तोंडी परीक्षा असते की नाही, मग तिकडे असं वाचलं तर मार्क जाईल तुझा, हो ना. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. वा, बहुत खुशी. आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजल खानापुढे शिवाजीची काय बिशाद. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस. खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला. यात काही अवघड शब्द नाहीये. कळलं सगळ्यांना? मॅम, विषाद काय आहे? मॅम बिशाद. हा, शिवाजीची काय बिशाद म्हणजे काय अच्छा, त्याचा कोण मोठा? काय लायकी म्हणतो ना आपण. म्हणजे एकदमच एवढा छोटासा तो शिवाजी, आणि शिवाजी माझ्या वयात समोर पण येऊन लहान होते, चणीने पण लहान होते, बुटके होते, त्यांच्या बुटके होते. अफजल खानापेक्षा बुटके बुटके होते. तर बिशाद म्हणजे लायकी. त्याची काय लायकी माझ्या समोर यायची, समोर यायची, काय तो माझ्या पुढे येणार, असं. आणि डरपोक शिवाजी म्हणजे महाराजांनी मित्र. किती छान निरोप पाठवला त्याला असा की मी किती घाबरलो आहे, आणि असा किती सोज्वळ निरोप पाठवलाय बघा. खान साहेब, मी तुमचे चतुर किल्ले होते बघा घेतले. शिवाजी महाराज. शिवाजींना माहित होतं की आपल्याकडे खूप सैन्य नाहीये, आपल्याकडे दारुगोळा तोफगोळा कमी आहे. खानाच्या पुढे खूप आपण सगळ्याच बाबतीत कमी आहोत. आपली उंची पण कमी आहे, आपलं सैन्य पण कमी आहे. म्हणून त्यांनी हुशारीने सांगितलं की मी घाबरलोय, मी तुम्हाला भेटायला भीती वाटते मला, तर तुम्हीच या. शिवाजी महाराजांचा उद्देश काय होता की त्याला डोंगरात बोलवायचं, कारण डोंगर सगळ्या मावळ्यांच्या माहितीचे होते. मावळ्यांना डोंगरातली लढाई, त्याला म्हणतात गनिमी कावा, ती माहित होती त्यांना. ते अफजल खानाच्या सेनेला माहित नव्हतं. त्यामुळे कोण जास्तीत जोर झालं असतं? मावळे जोर झाले असते की नाही, आणि अफजल खानाला हरवायला सोपं झालं असतं. म्हणून त्यांनी सोंग घेतलं, महाराजांनी पण सोंग घेतलं की ते खूप घाबरलेत. तिथे आणि म्हटलं सोंग घेऊन मुलासारख्या वगैरे म्हणून निरोप पाठवला. ते महाराजांनी पण, याला म्हणतात शेरात सव्वा शेर. जे अफजल खानाने पाठवला तसाच महाराजांनी पण चातुर्याने, हुशारीने निरोप पाठवला की मी चुकलोय, तुमचे किल्ले घेतले, ती माझी चूक झालीये, मला क्षमा करा, तुम्हीच इकडे या, कारण मला तुमच्याकडे यायची भीती वाटते.
असं. पण हा खान होता गर्विष्ठ, त्याला खूपच आणखीन वाटलं वाव, आधी तर तो शूर आणि होताच, त्याच्यात असे त्यांचं त्याला भितोय वगैरे म्हटल्यावर त्यांना गर्वच झाला एकदम खानाला. तो म्हणतो वा वा बहुत खूप खुशी, म्हणजे खूप आनंद झाला. त्याला पुढे माहित नाही की शिवाजी महाराज काय आहेत, पण तो काय आपला समजतोय बच्चा आहे, आपणच जाऊ असं म्हणून अफजल खानाला गर्व झाला आणि काय करू आपण त्याला सरळ चिरडून टाकू असं त्यांनी मनाशी ठरवलं आणि शिवराज्य यांना भेटायला यायला तो तयार झाला. समजला? यात नाहीये ना कुठला अवघड शब्द? नाही. ठीक आहे, पुढे कोण वाचणार? पूर्वा वाचू शकते? हो मॅम. हो हो वाच. भेट ठरली. प्रतापगडा 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 खालच्या खालच्या माचीवर माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला. वेळ ठरली. भेटीची वेळी भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या तुझं माईक बरोबर तोंडासमोर ठेव, तो आवाज खाली वाकून पुस्तक वर कर. आता वाच. तुकड्या केल्या. जंगलात कोणी कुठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्यांची भेट घेऊ नये असे त्यांनी काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले, पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. मिहीर, तू पण ते शब्द जेव्हा सांगतात ना मॅडम लिहायला, ते शब्द लिहायचे आहे वहीमध्ये, ठीक आहे? म्हणजे मग तू जेव्हा प्रिंट आउट काढशील तेव्हा ते शब्द चेक करशील त्याच्यामध्ये धड्यामध्ये, ठीक आहे? म्हणजे मग तुला कळेल, धडा वाचून घ्यायचा आहे नंतर. चालेल. कळलं काय भेट ठरली, कुठे ठरली आणि काय काय छान छान प्लॅनिंग झालं. माची म्हणजे काय? खालची मोकळी जागा. हे गडावर होते ना, प्रतापगडावर होते. माची म्हणजे खालची जी मोकळी जागा आहे, याच्या गडाच्या पायथ्याशी जी मोकळी जागा असते त्याला माची म्हणतात. पठार. आणि ते पण प्लेन जागा असते छान, जिथे काहीतरी आपण तंबू वगैरे उभारू शकतो. वगैरे ते पूर्वी असं घरं बिरं नव्हती ना, तंबूच बांधायचे. शामियाना म्हणजे काय? शामियाना म्हणजे टेंट, तंबू एक प्रकारचा, पण छान सुंदर असा, छान सगळी सोय असलेला, सगळ्या सोय असलेला, सुंदर दिसायला, झालरी वगैरे लावलेला, कलरफुल. काही झालं तरी तो आदिलशहाचा सरदार होता ना, मोठा माणूस होता ना, म्हणून त्याच्या आदरातिथ्यासाठी त्याला असं कल्पना येऊ नये की शिवाजी नीट नाही वागत आहे किंवा शिवाच्या डोक्यात वेगळं काहीतरी चाललंय, अशी त्याला आदर दाखवायला, त्याला आदर दाखवायला, जरी खोटा होता तरी दाखवायला.
हा सोंग आणलं होतं ना, सोंग त्याच्यासाठी. अजून मग त्यांनी कोणाला वाट कळलं पण चांगली अंगरक्षक? करून घेतली. हा वाट पण चांगली करून घेतली. अंगरक्षक म्हणजे बॉडीगार्ड. हा. किती आणावेत? किती अंगरक्षक आणले प्रत्येकाने? ठीक आहे. अफजल खानाचे 10 आणि शिवाजी महाराजांनी पण 10. आणि सोबत कुणाला ठेवावं? फक्त एक एक सेवक. सेवक म्हणजे सर्वंट 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 किंवा चाकर. चाकर किंवा नोकर. हा ठीक आहे. हा, कोण बोलतंय? कोणीतरी काय विचारतंय? मॅम तुम्ही विचारलं हा किती मी- अंगरक्षक होते? अच्छा, किती होते? 10. अफजल खाननी 10 अंगरक्षक आणायचे असं त्यांच्या त्या बोलणी जी झाली ठरवलं त्याच्यात होतं ना, ठरलं. ठराव जे केला होता त्याच्यात लिहिलं होतं. की कुणी काय करायचं, कसं यायचं. आणि शिवाजी महाराज एवढंच करून गप्प नाही बसले. ठरवून त्यांनी काय केलं, आपल्या पुढचं. सैन्याची विभागणी केली. तुकड्या केल्या म्हणजे गट केले. डिवाइड केली आपली सेना. पण त्यांची कमी होती ना. म्हणजे खानाकडे 1000-1200 लोक असतील तर शिवाजी महाराजांकडे 100च लोक होते. म्हणून त्या 100 लोकांच्या त्यांनी तुकड्या केल्या. कारण सगळे एका ठिकाणी 100 लोक राहिले तर पटकन हल्ला करतील, 100च्या 100 जातील की नाही. म्हणून त्यांनी तुकडे केले, म्हणजे भाग केले त्यांचे, आणि जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहायला सांगितलं. कळलं? म्हणजे काय उद्देश होता शिवराजांचा, की आपले सैनिक मारले जाऊ नये आणि खानाची सरशी होऊ नये किंवा खान जिंकू नये, हा उद्देश होता. म्हणून त्यांनी काय केलं, कुठे कुठे त्यांच्या वेगवेगळ्या तुकड्या केल्या आणि त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लपायला सांगितलं. तुम्ही सीआयडी वगैरे पाहता की नाही? पाहता ना सीआयडी? त्याच्यात नाही का ते वेगवेगळीकडे जातात की नाही सगळे. दया एका बाजूला, कोण तुमची ती उर्वी एका बाजूला, एसीपी एका बाजूला, असे जातात की नाही, आणि मग चोराला पकडतात. तसं त्यांनी केलं. वेगवेगळीकडे सगळे पांगले, म्हणजे सगळे वेगवेगळीकडे मावळे त्यांनी छान सगळीकडे असं टपून वेगवेगळीकडे हेरगिरी असते ना, हेरगिरी डिटेक्टिव्ह सारखं, तसं त्यांनी सगळीकडे लावून ठेवले व्यवस्थित. हेरगिरी हा. नाही, अटॅकच करणार होते. अटॅकच करणार होते. हा. बरोबर. आणि असं पण काही सल्लागारांनी शिवाजी महाराजांना सल्ला दिला की शेवटी खान कपटी खान हा आहे. घाबरण्यासारखाच होता. ते कोणालाही भीती वाटेल असंच त्याचं सगळं वागणं बोलणं होतं. दुष्ट होता, अतिशय दुष्ट होता. त्यामुळे लोकांनी सांगितलं, कोणी मोठ्या माणसांनी, की नका जाऊ तुम्ही भेटायला. पण आता स्वराज्यासाठी त्यांना हे काय करणं आवश्यक होतं. नाहीतर मग तो आणखीन नुकसान करत बसला असता ना. जसं पंढरपूर, तुळजापूर त्यांनी तोडलं फोडलं देवस्थानं आपली, तसं तो आणखीन करत गेला असता. म्हणून त्याची भेट करणं किंवा त्याचा बंदोबस्त करणं पण आवश्यकच होतं. अंश वाचू शकतो का? वाच. मला विचारायचंय. विचार ना. बंदोबस्तचा मीनिंग काय आहे? अर्थ? कशाचा? बंदोबस्त. बंदोबस्त. कडेकोट बंदोबस्त केला ना. हेच मी सांगितलं ना, योजना आखली आपल्या सैन्याची. आता मी सांगितलं की नाही, तुकड्या वेगवेगळे असे भाग केले, गट केले सैनिकांचे. आणि कसं आपण जेव्हा खानाची प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा काय प्रत्येकाने काय करायचं याची सगळी योजना आखली. त्याला म्हणतात बंदोबस्त केला. कळलं? कळलं ना नक्की? हो. वाच मग आता पुढे. भेटीच्या दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांचे पोशाख करण्यास सुरुवात केले. पाण्यात सुरुवात चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला.
डोक्यात जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढवले, त्याच हाताच्या अस्तनीत विचवा लावला, लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. हा ठीक आहे, बस थांब. हे आता बघ. खूप छान छान शब्द आलेत. आणि ठीक आहे. ते वर चित्र बघा, चित्र आहे की नाही त्याच पानावर वर चिलखत काय, तर हे लोखंडाचा अंगरखा आहे. दिसतात आहे का अंगरखा म्हणजे चित्र? अंगात घालायचं. मिहिरसाठी दाखवते आम्ही. मिहिर दिसतात हा. आहे चित्र? मिहिर आणि कोण? जान्हवी. जान्हवी. शॉक म्हणजे दिसतात आहे का चित्र तुम्हाला? ते पहिलं दिसतात आहे आहे ना का? ते चिलखत. चिलखतला बोट दाखवा मॅडम. हा, नंतर आहे वाघ नख. हे वरती छोटस. ऐका सगळं मी सांगते त्याआधी ऐका. मी बोट दाखव, मी पेन्सिल ठेवते मग तिकडे बघा. जिरेटोप बघा, टोपीसारखा आकार आहे. हे सगळं आहे लोखंडाचं, आयर्नचं बनवलेलं आहे. कळलं? बिचवा म्हणजे असा सूर्याचा वेगळ्या आकाराचा सुरा आहे, त्याला एक हँडल पण आहे बघा, दिसतंय? ही वाघनखं ना अशी बोटात घालायची, त्याला 2 रिंग आहेत वर. मिहिर तुझा वर्ग झाला की एकदा बघ तू काय. आता ते दाखवतायत, नीट दिसत नसेल तर तू बघ, म्हणजे तुला कळेल. ते वाघनख म्हणजे अशी ते बोटात घालायचे, त्याला 2 रिंग आहेत, ते आपल्या बोट त्यात अडकवायचे. आणि पट्टा म्हणजे असं लांब पातळ याचं असतं, काय म्हणायचं, पातळ पट्टा, पण खूप धारधार असतो तो पट्टा. असं एवढं त्यांनी केलं. आता बघा, पोशाख करायला सुरुवात केली, पायात सुरुवात चढवली. आता तुम्ही हे घालता की नाही, जब्बा कुर्ता घालता ना, खाली जो पायजमा, त्याला सुरवार म्हणतात. तुम्ही घालता ना जब्बा, हे लेंगा जब्बा मुलं घालतात की नाही, आणि मुली लेगिंग्स घालतात, तर त्याला जो खालचा भाग असतो पायात घालतो त्याला सुरवार म्हणतात. अंगात चिलखत घातले. चिलखत म्हणजे लोखंडी अंगरखा, आयर्नचा बनवलेला. या फोटो दिसते सुरवार बघा. कळला ना त्यांना, घालते करतात बारीक. सगळे अंगरखा हे घालतातच ना. अंगरखा पण दिसला आणि सुरवार पण. पायजमा घालतात ना. जिरेटोप म्हणजे लोखंडी टोपी. लोखंडाचे काय होतं, आता हेल्मेट घालतो की नाही आपण, 2 व्हीलरवर जाताना हेल्मेट घालतो की नाही, तसंच आहे, पण हे पूर्ण लोखंडाचं आहे. कळलं? मंदिर बांधला म्हणजे तो दिसू नये म्हणून वर एक छानसा कापड असं सुंदरस ते आधी बांधायचे बघ, शिवाजी महाराजांचं ते स्पेशल ते होतच त्यांचं बघा. डोक्यावर दिसतंय, इथे दिसतंय, हे डोक्यावर जे बांधलंय ते दिसू नये म्हणून, जिरेटोप दिसू नये म्हणून त्यांनी ते, आणि ते बांधायचेच नेहमी मंदिर. नेहमी असायचंच, त्याच्यात जिरेटोप घातला. आता त्याच्या आतमध्ये जिरेटोप घातलेला. ठीक आहे. बोटात वाघ नखे चढवली, कुठल्या? डाव्या हाताच्या, आणि उजव्या त्याच हाताच्या अस्तनीत. अस्तनी म्हणजे बाही. आता ही अंगरखाची तुमची बाही, तुम्ही जब्बा घालता लांब असते की नाही, त्याच्या बाहीत बिचवा म्हणजे हा वेगळ्या आकाराचा जो चाकू आहे तो लपवून ठेवला तिथे. आणि शिवाय सोबत पट्टा पण घेतला, म्हणजे हे हत्यार आहे, सगळी हत्यार आहेत. बिचवा, वाघनख आणि पट्टा ही हत्यार आहेत युद्धाची त्यांच्या. ठीक आहे. आणि चिलखत म्हणजे असं ते पण जाळी असते, ती याची लोखंडाची जाळीचं अंगवस्त्र, म्हणजे बनियन सारखं असतं ना, तशा प्रकारचं घालतात. आर्मर सारखं का? आणि त्याच्यावरती अंगारखा घातला, म्हणजे प्रोटेक्ट. घेतले, परत बिचवा घेतला आणि पट्टा पण घेतला. पट्टा पण घेतला, पट्टा कुठेतरी लपवून ठेवला. असं तिन्ही गोष्टी घेतल्या त्यांनी.
मग सगळंच घेतलं. तयारीत वाघनख चालले होते, ना ते. तयारीत गेले ना. नाही अफजल खानाला दिसला नाही. हे तर लपवलं होतं ना. वाघनख आणि बिचवा लपवलेला होता. वाघनख कशी हातात घातली होती ना, कसं कळणार हातात काय आहे? अशी मूठ बंद करून ठेवली मूठ होती. बंद आहे त्यामुळे ना, ते हातात अंगठ्या होतं ना. दिसत होत्या फक्त. फक्त अंगठ्यावरचा पार्ट दिसत होता आणि बिचवा तर त्यांनी लपवलाच होता. आणि त्यांच्याजवळ तलवार आणि पट्टा असतोच ना, सगळ्यांजवळ असायचा. अफजल खानाकडे पण असणारच त्याचा हत्यार. तलवार कारण ते असायची शेवटी ना कमरेला लटकवलेली. राजा पण होते आणि लढण्यासाठीच होतं ना ते सगळं. मला कधीच वाटतं तलवारीच्या तलवारीशिवाय जागी पट्टा ठेवला असावा, पण हा? नसावा. तलवारीच्या ठिकाणी पट्टा ठेवला असावा हा. आणि ते अलाउड रमा होतं. राहिली म्हणजे ना? ते रमा? रमा राहिली आहे, बरोबर. रमाबाज पुढे. आता याच्यातलं कळलं सगळ्यांना? हे तयारी पण किती जोरदार केली बघा. आपण कुणाचं दर्शन घेतलं शिवाजी महाराजांनी भेटीच्या दिवशी? भवानी देवीचे. भवानी देवीचं दर्शन घेतलं. ठीक आहे, चालेल. चला पुढे वाच रमा. बरं, डाऊट कोणाला? कोणाला आहे? हा, वीर काय म्हणतो? आता तर होता. तेच ना. काय रे सारखा तू हे करतो? बरं, थोड्या वेळाने विचार. हा. चालेल, वाच. आला. आला का? आला, बोल रे पटकन. ते टायगरच्या हातात ना ते असं घातलेलं ना, ते कोण घातलेलं? हे सगळं शिवाजीचंच वर्णन आहे. सगळं शिवाजींनीच शिवाजीच घातलं घातलंय. सगळं. अफजल खाननी काय केलं ते नाहीये. शिवाजींनी कशी तयारी केली ते लिहिले. आपला राजा कोण ठीक आहे? आपला राजा कोण आहे? राजा हो की नाही? मग आपल्याला शिवाजी महाराजांबद्दलच माहिती करून घ्यायची. जय्यत तयारीने गेले होते. ठीक आहे, रमा वाच. बाहेर सरदार उभे होते. त्यांना म्हणाले, कोण? शिवराय त्यांना म्हणाले. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजी राजांना गादीवर बसवा. माँसाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पतंजी, गोपीनाथ आणि पंताजी, गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात घेऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याच्या हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पट्टाईत होता. चालवण्यात मोठा पट्टाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, शिवाजी राजा आत का येत नाहीत? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, भेटा आम्हाला. बरं, ठीक आहे, छान. एक मिनिट, हे सय्यद बंडा होतं ना, असं वाटतं मला. बडा सय्यद नाही आठवत सय्यद बंड होता. है ना. सय्यद बंडा नाव सय्यद होतं बंडा यांचा ना.
शिवाजी नाही, महाराज. नाही सय्यद बंड ते अफजल खान अफजल खानाचा होता. शिवाजी महाराजांचा दुसरा आहे ना, थांबा एक मिनिट. सिद्धी इब्राहिम, हा, सय्यद बंडा नाही हो. हो एक मिनिट. सय्यद बंडा होता ऍक्च्युली, पण ठीक आहे आता आपण याच्यात आता बडा आहे सय्यद दिला तसंच तर आपल्याला काही बडा कळायला सय्यदच नाही. ठेवूया. पण मला असं आठवते की नाव तेच होतं, मॅम सय्यद शिवाजी बंडा. राजांच्या सैन्यात म्हणजे म्हणजे आता इथं सिद्धी इब्राहिम म्हणजे मुस्लिम हो होते, हो सगळ्या समाजाचे लोक सय्यद होते. बंडा, बंडा सय्यद, बडा सय्यद. सय्यद बंडा पण अफजल खानचा याच्यात होता. तोच होता, तेच ते बडा सय्यदच्या ऐवजी सय्यद बंडाच असायला हवं होतं, पण ठीक आहे चालेल. सिद्धी इब्राहिम हा मुस्लिम होता, पण हा शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये होता, सैन्य दलामध्ये. ठीक आहे, अंगरक्षक होता. आणि कोण कोण होतं त्यांच्यासोबत? जिवाजी महाला. त्याच्यात एक संभाजी छान रावजी हे आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ते येणार पुढे. ठीक आहे, तर काय म्हणाले शिवाजी महाराजांनी काय सूचना दिल्या सगळ्यांना? की आम्ही जर नसलो तर जिजाईंचं फॉलो करा, जे काय म्हणतात ते करा आणि संभाजी राजांना गादीवर बसवा. मनोराज्य म्हणजे छान छान शब्द आहे, मनोराज्य. मनोराज्य. म्हणजे स्वप्न काय? बघायला लागला, स्वप्न मनोराज्य, बघायला लागला. स्वप्न आधी बघायला लागला, वरचं पाहूया. स्वप्न कड्यानो बघायला लागला. आपापली कामे नीट करा. आता शिवाजी महाराजांना पूर्ण कल्पना होती की अफजल खान हा सगळ्याच बाबतीत मोठा आहे, तर आपण जर मारले गेलो, त्याच्याकडून हरलो आपण, तर काय करायचं हे ते सांगून गेलेत. म्हणजे त्यांना इकडे म्हणतात की मला खात्री आहे मी भवानी आई आपल्याला यश देणारच आहे, पण त्यातनं काही झालं, आमचं बरे वाईट झाले तर, म्हणजे याचा अर्थ मला मरण आलं तर, मला खानाने मारलं तर तुम्ही घाबरायचं नाही, धीर सोडायचा नाही, संभाजी राजांना गादीवर बसवा. संभाजीराजे म्हणजे त्यांचा मुलगा, तो खरंच छोटा होता तेव्हा, पण कोणीतरी गादीवर पाहिजे ना राजा म्हणून, तर तुम्ही त्याला बसवा. आणि मासाहेब म्हणजे कोण? जिजामाता. तर त्यांच्या आज्ञेत वागा, म्हणजे त्यांना माहित आहे ना कसं वागायचं, काय त्या सांगतील तसं तुम्ही वागा. स्वराज्य वाढवा, रयत सुखी करा, म्हणजे रयतेला त्रास होऊ देऊ नका काही. मी नाहीये म्हणून रयतेला असं वाटलं नाही पाहिजे की राजा नाही, आता आम्हाला कोणी विचारणार नाही. रयत हा शब्द आपला गेलेला आहे पहिल्या सगळ्या धड्यांमध्ये. रयत ठीक आहे, म्हणजे सगळे गावातले लोक, आम्ही प्रजा. निघालो. म्हणजे जर आपण नाही तर काय करायचं हे पण शिवाजी महाराजांनी किती हुशार होते बघा, आणि दूरदृष्टी होती त्यांना, म्हणजे दूरचा पण ते विचार करत होते की आपण नसलो तर काय व्हायला, स्वराज्याचं काम थांबायला नाही पाहिजे, स्वराज्याचं काम चालूच राहायला पाहिजे, आणि ते कसं चालवायचं ते पण ते सांगून गेलेत. ठीक आहे, समजलं इतकं? शामियाना म्हणजे हे जे चित्र आहे ना, तुझ्याकडे पुस्तक आहे ना, तिथे बघ असं सगळं डेकोरेशन केलेला टेंट हे आहे, बघा असं, त्याला ते शामियाना, सुंदर बघ, बसायची जागा हॉल सुंदर, म्हणतो ना आपण, पडदे वगैरे मागच्या सजवलेला हॉल. बाजूला, पण हे आता सजवलेला तेव्हाच्या हॉल. काळी असं बांधलेलं नसायचं, तंबू असायचा साधा, पण तो छान असा राजाला शोभेचा असायचा. ठीक आहे, आता आलं मनोराज्य. हा, आता मनोराज्य म्हणजे असं ड्रीमिंग सुरू होतं त्याचं की आता शिवाजी येईल, मी त्याला मारून टाकेन. गर्व होता ना त्याला. तुम्हाला माहिती काय म्हण आहे, गर्वाचं घर खाली. जसं स्वतःला जास्ती शहाणा समजतो आणि दुसऱ्याला असं कमी लेखतो ना, त्याचा नेहमी पराभव होतो. त्यामुळे तो असा मनोराज्य करत बसला होता शामियानात मस्तपैकी. आता शिवाजी येणार, मग मी त्याला मारणार, आणि मग मला राज्य येऊ करणार, तेव करणार, असं सगळं असं ड्रीम करत बसला होता. मनोराज्य त्याला म्हणतात, मनोराज्य मनातल्या मनात. आपण आमची सुरभी तर खूप ड्रीमिंग करते, हो की नाही सुरभी? सगळेच करतात ना. कोण कोण ड्रीमिंग करतं बरं? असं अभ्यास इकडे चालू असताना इकडे डोक्यात काहीतरी, मी खेळायला जाऊ का, आज मला काय बॅडमिंटन खेळायला मिळेल का, आज मला स्विमिंग करायला मिळेल का, कोण कोण करतं असं? त्याला मनोराज्य म्हणतात.
तुम्ही लहान म्हणजे मुलं आहे तर तुमची मनोराज्य पण छोटी छोटी असणार. म्हणजे प्रत्यक्षात नाही घडू शकणार, पण हा. मनात चालू असतं. मनात चालू असतं. मनातल्या कल्पना म्हणजे मनोराज्य. तसं शाळेत बघा. ठीक आहे. हा. नंतर कर ना. तर त्यांच्या बाजूला कोण उभा होता? सय्यद बंडा नावाचा. अरे बडा सय्यद घेऊया याच्यात, बडा सय्यद दिसले पण त्याचं नाव ऍक्च्युली सय्यद बंडा आहे. तर तो हत्यारबंद शिपाई उभा होता. हत्यारबंद म्हणजे कसा? त्याच्याजवळ सगळी हत्यारं होती. आर्म्ड. कळलं? तर आणि पट्ट्याचा फोटो बघितला ना आपण आता त्याच्यामध्ये, तर तसा तो पट्टा त्याच्याजवळ होता. तो पट्टा चालवण्यात खूप हुशार होता. तर पण शिवाजी महाराज आतमध्ये गेले नाही त्याला बघितल्यावर खानासोबत. तर खानाने विचारलं की का आतमध्ये येत नाहीयेत. तर त्याच्यातही शिवाजी महाराजांचा डाव होता की ह्या सय्यद बंडापासून आपल्याला धोका असू शकतो, हो ना. म्हणून त्यांनी शिताफीनी असं सांगितलं की ते बडा सय्यदला भितात. पहा, म्हणजे आजचा कसा समोरचा अफजल खानाला असं आधीच गर्व चढलेला, शिवाजी घाबरलेला आहे हे पण त्याला असं पटलेलं. त्यामुळे त्याला अजून पटवून द्यायला त्यांनी काय सांगितलं की शिवाजी महाराज कुणाला भितात? त्या सय्यद बंडाला भितात किंवा बडा सय्यदला भितात. त्यामुळे ते आतमध्ये यायला तयार नाहीयेत. तर मग खानाने काय केलं की त्या बडा सय्यदला दूर म्हणजे बाहेर पाठवलं आणि त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज आतमध्ये गेले. आणि खान उठून म्हणाला, या राजे भेटा आम्हाला. याच्या पुढे काय झालं ते आपण पुढच्या वर्गात बघणार आहे. चला, आहे उत्सुकता? चालेल. मला आणि पुढची गोष्ट माहितीये. मी तू प्रिंट आउट जर मी- घेशील ना तेव्हा मला तू माहित पहिले याच्यावर पण पाहून घे. ते कलर्ड पिक्चर्स खूप छान आहेत. ठीक आहे, कलर्ड फोटो छान आहेत, एकदम रंगीबेरंगी. ते बघायचे आणि प्रिंट आउट मध्ये थोडंसं ब्लॅक अँड व्हाईट आहेत. हा, बोला. मॅम मला कुणाला सगळ्यांनाच माहिती आहे ही गोष्ट. मला हो. त्या पहिल्यांदाच सांगितली सगळ्यांनी. पहिल्या वर्गातच सगळ्यांनी गोष्ट सांगून झाली. सगळ्यांना माहिती. काय म्हणते रमा? हा, बोल बोल, काय म्हणत होतीस? काय नाही म्हणजे गोष्ट माहिती. अच्छा, तुला माहिती आहे असं सांगायचं होतं तुला. बरं, चालेल. तर पुढचा छान उत्सुकता असलेला भाग आपण पुढच्या वर्गात घेऊ. चालेल, बरोबर 8:30. चालेल. चला, मिहिर आणि जान्हवी नक्की प्रिंट आउट घेऊन या. पुढच्या वर्गात छान मी वाचायला तुम्हाला एक पाहिजे. छोटासा होमवर्क गृहपाठ देणार आहे. हा, आपण जेवतो त्यात कुठल्या चवी असतात त्या लिहायच्या आणि त्याचे पदार्थ लिहायचे. आंबट, गोड, तिखट. काय किती आणि चवी एक असतात? षड्रस चव असतात. आहे 6 ती तऱ्हेच्या. लिहिलेली. स्पेशल चव आहे ती तऱ्हेच्या लिहिलेली दिसली पाहिजे. 6 तऱ्हेच्या असतात चवी. षड्रस म्हणतात त्याला. ते काय आहेत ते विचारायचं आईला, किंवा तुम्हाला आठवलं तुम्ही लिहा आणि त्याचे पदार्थ लिहायचे. चालेल? गमतीशीर आणि होमवर्क. ते विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द दिलेले आहेत. ते एक वेळा वाचा आणि वेळ मिळाला तर ते वहीत लिहून काढा. नंतर वाचा नक्की मात्र. ठीक आहे. दोन मेसेज पाठवले, 2 फोटो पाठवले आहेत. त्याच्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आहे आणि एका याच्यामध्ये समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, तेवढे एक वेळा वाचा आणि चवी लिहा. तुमच्या जर आई तुमची याच्यावर असेल ना फेसबुकवर, तर ते काय शिंदे काहीतरी आहे. हो, त्यांना फॉलो करायला सांगा. खूप छान ते मराठीचं टाकतात. मीच एक लिंक टाकेल नंतर. टाकेल मी. चालेल. तर तुम्ही सगळ्यांनी, ते खरंच खूप छान सांगतात मराठी. काय म्हणते रमा हँडरेस काय म्हणते? चवी म्हणजे तुरट खाण्याचं टेस्ट खारट, आंबट, तुरट, तिखट. सांगू नका ना मॅडम, तुरट कशाला सांगितलं? षड्रस म्हणतात. बरं, एक मिनिट सांगा मला, तुरट कशाची चव असते? थोडस आता पटकन. टँगी. तुरट चव. काय? आवळा. अंश, तुला काय सांगायचंय? किती चव लिहायचंय? काय? किती काय लिहायचे आहेत? चवी. किती चवी आहेत? 6 चवी आहेत सांगितल्या ना. तर 6 चवींचे 6 पदार्थ लिहा. 2 पदार्थ 2 पदार्थ लिहिले तरी चालेल. 2 लिहिले तरी चालेल, जास्त लिहिले तरी चालेल. आंबट, गोड, खारट, तिखट, कडू, तुरट आणि शेवटचं कडू.
का मी सांगते माहिती आता गुढीपाडवा येतोय ना जवळ. हा गुढीपाडव्यात खातो की नाही आपण कडू, सगळं खाणार आपण. ये. ठीक आहे, चला चला पळा भेटूया. देवा. शुभरात्री शुभरात्री. सगळ्यांना. छान परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. बेस्ट लक. ठीक आहे, छान अभ्यास करा, छान पेपर छान लिहा. अभ्यास करा. आणि काय म्हणायचं, मनोरंजन म्हणून मराठीच्या वर्गात या. उद्या हा. असं ही आली बघा, निर्मिती आली की नाही आज, रिलॅक्स फ्रेश झाली व्हायला. आता. हो ना निर्मिती, आता तिला उद्या छान जाणार आहे पेपर. घाबरली आहे. हा Still खूप घाबरली आहे. कशाला, अभ्यास झालाय ना चांगला. हो. चला आता बस अभ्यासाला. राहायचं, पेपर सोपेच जातात. झालाय सगळ्यांचा अभ्यास झालाय. चला, चला आणि छान भेटूया. अभ्यास करा, छान पेपर लिहा. चला भेटूया चला. पुढच्या रविवारी. भेटूया. शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री. बाय.